नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हायर ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह एक्झाम्पल 1. इफ u is equal to x square tan inverse y by x minus y square tan inverse x by y. So prove that dabba square u by dabba y dabba x is equal to x square minus y square upon x square plus y square. So u is given. We have u is equal to x square tan inverse y by x minus y square tan inverse x by y. This is u. Now पहिल्यांदा आपण काय करू माहिती का, पार्शियली u ला विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट करू. विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट करू. मग काय होईल, इथं जिथं जिथं तुला x दिसतोय केवळ त्यांचं डेरिव्हेटिव्ह घेणार. दॅट इज y कॉन्स्टंट असणार. मग हे पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स जर डिफरन्शिएट करायचं तर हे होणार डॅबा यू बाय डॅबा एक्स. मग आता ही टर्म बघ, ह्या टर्ममध्ये आपल्याला इथं पण एक्स दिसतोय आणि इथं पण एक्स दिसतोय, म्हणजे हा प्रॉडक्ट फॉर्म्युला आहे. दोन्हीकडे एक्सची टर्म आहे आणि आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स जर डेरिव्हेटिव्ह घेतोय तर आपल्याला इथं प्रॉडक्ट फॉर्म्युला वापरायचा. हे फर्स्ट फंक्शन, हे सेकंड फंक्शन समजून. मग प्रॉडक्ट फॉर्म्युला काय सांगतो, फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. हे सेकंड जे फंक्शन आहे याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/1 प्लस याचा स्क्वेअर, एक्सचा स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर, इनटू मग याचं डेरिव्हेटिव्ह परत घ्यायचं असतं. लक्षात ठेव. हे बघ, y अपॉन एक्स, y अपॉन एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतो आपण. तर हा एक्स वर जाईल म्हणजे ते असं होईल y इंटू एक्स रेस टू -1. हा वर नेल्यानं -1 होईल. मग आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह, हा तर कॉन्स्टंट आहे, याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या नियमानुसार हा -1 समोर येणार. हा y तर तसाच राहणार आणि ह्याच्यातून एक आपण मायनस करतो म्हणजे एक्स रेस टू ऑलरेडी -1 आहे आणि त्याच्यातून -1 करायचा म्हणजे -y एक्स रेस टू होणार, म्हणजे -y एक्स रेस टू होणार. हे -1 म्हणजे -2 आणि ह्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी परत आपण छेदात लिहिणार म्हणजे -y अपॉन हा छेदात आणल्यानं हा घात पॉझिटिव्ह झाला. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस y बाय एक्स इज -y अपॉन एक्स स्क्वेअर आला. ते बघ, -y अपॉन एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह घेतला प्लस आता प्रॉडक्ट फॉर्म्युला वापरतो ना आपण, म्हणजे फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, हे एवढ्याचं डेरिव्हेटिव्ह सेकंडचं झालं. मग प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x. अशा रीतीने पुढचं हे इथं प्रॉडक्ट फॉर्म्युला, इथं पण प्रॉडक्ट आहे पण ही टर्म एक्स नाही आहे, ती वाय आहे आणि वाय ही कॉन्स्टंट आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथं प्रॉडक्ट फॉर्म्युला वापरायची गरज नाही. इथं आपल्याला डायरेक्ट हा वाय स्क्वेअर जसाच्या तसा ठेवायचा, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं ज्याच्यामध्ये एक्स आहे त्या टर्मचं म्हणजे टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह तुला माहिती आहे, टॅन इनवर्स एक्स याचं डेरिव्हेटिव्ह आपण काय लिहितो माहिती का, 1/1 प्लस इथं जी टर्म आहे त्याचा स्क्वेअर. मग या इथं एक्स अपॉन वाय म्हणून टॅन इनवर्स एक्स अपॉन वायचं डेरिव्हेटिव्ह लिहिताना आपण काय लिहिणार, हे तर तसंच लिहिलेलं आहे 1/1 याचा 1 प्लस याचा स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर. आणि मग परत इंटू याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असतं बरं का. हे तर टॅन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह झालं, हे इंटू याचं परत डेरिव्हेटिव्ह एक्स अपॉन वायचं डेरिव्हेटिव्हमध्ये हा तर कॉन्स्टंट आहे
तो तसाच राहील. एक्स डेरिव्हेटिव्ह 1, हा छेदातला वाय जसा बी 1/y. अशा रीतीनं मग हा वाय आणि हा वाय स्क्वेअरचा स्क्वेअर कट होतील. आता इथं बघ एक्स स्क्वेअर, यामध्ये आपण याला सोडवणार आहे. एक्स स्क्वेअरने याला मल्टिप्लाय करणार म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर होणार. आपण हा छेदात एक्स स्क्वेअर जसाच्या तसा राहणार. हे मायनस वाय अपॉन एक्स स्क्वेअर जसाचे तसं आहे. मग आपण हा एक्स स्क्वेअर आणि हा छेदातला एक्स स्क्वेअर हे कट केले. त्यानंतर आपल्यापाशी एवढ्या भागात काय उरलं, हा एक्स स्क्वेअर, हे मायनस साईन आणि हा वाय, छेदामध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर तसाचे तसा. हे झालं एवढ्या या भागाला सोडून. आता पुढचे या भागात सोडू. या भागात काय, काहीच नाही, हे जसं तसं राहील. 2x टॅन इनवर्स वाय बाय एक्स. आता याला सोडवायचं आपल्याला. आपण हा वाय आणि हा वाय स्क्वेअर कट केला होता म्हणजे फक्त वाय उरला. हा 1/, आता याला सोडवायचं आपल्याला. या वाय स्क्वेअरने याला मल्टिप्लाय केलं, वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. आपण हा वाय स्क्वेअर परत जसाच्या तसा. मग जे भागिले असतं त्याला आपण उलटून गुणिले करत असतो. हे बघ, या इथं केलं हा मायनस वाय. हे जे ही राशी यातला हा वाय स्क्वेअर वर आणला, उलटून गुणिले करायचं आहे आणि हा खालीच राहिला. अशा रीतीनं मग हे तर आपण सोडवलंच होतं. इथं 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 नीट बघितलं तर हा गुणाकार होईल. हा गुणाकार होईल वाय क्यूब. हे जसंचे तसं आहे, हे जसंचे तसं आहे, हे जसंचे तसं आहे. फक्त इथं गुणाकार केला, वाय क्यूब केला, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर जसंचे तसं ठेवलं. इथं आल्यानंतर हे जे आलं हे डॅ बाय यू बाय डॅ बाय एक्स आहे. मग डॅ बाय यू बाय डॅ बाय एक्स काय आलं तुझं, मायनस एक्स स्क्वेअर वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2x टॅन इनवर्स वाय बाय एक्स मायनस वाय क्यूब अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मग ह्याला परत आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, पण आता विथ रिस्पेक्ट टू एक्स नव्हे, विथ रिस्पेक्ट टू वाय. म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय पार्शली घ्यायचं, डॅ बाय यू बाय डॅ बाय एक्सचं विथ रिस्पेक्ट टू वाय. मग ते कसं लिहितात, हे बघ, विथ रिस्पेक्ट टू वाय असं लिहितात, डॅ बाय डॅ बाय वाय ऑफ डॅ बाय यू बाय डॅ बाय एक्स. आणि मग या भागाचं विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह घ्यायचं पार्शली. म्हणजे सेपरेट या भागाचं डेरिव्हेटिव्ह येईल, या भागाचं डेरिव्हेटिव्ह येईल आणि या भागाचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट येईल. हे बघ, डॅबा बाय डॅबा वाय ऑफ फर्स्ट पार्ट प्लस डॅबा बाय डॅबा वाय ऑफ सेकंड प्लस डॅबा बाय डॅबा ऑफ थर्ड. याच मग यांची डेरिव्हेटिव्ह आपण घेणार. घेताना नीट बघ, हे आता क्वोशंट फॉर्म्युला आहे. आपल्याला विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचा म्हणजे आपण वाय कन्सिडर करणार. हे बघा वाय, आता एक्स आपण कॉन्स्टंट ठेवणार आहोत. मग वाय जर घेतला, अंशात पण वाय छेदात पण वाय, म्हणजे याला वापरणार आपण क्वोशंट फॉर्म्युला. डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. हा क्वोशंट फॉर्म्युला आपण प्रत्येक वेळेस वापरणार. इथं वापरणार, इथं वापरणार. इथं प्रॉडक्ट फॉर्म्युला वापरावा लागेल. पण त्यातलं एक गोष्ट, एक्स हा कॉन्स्टंट आहे, त्यामुळं या दोघांचं प्रॉडक्ट काही होत नाही. हे कॉन्स्टंट जसंच्या तसं राहील, म्हणजे फक्त याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. इथं मात्र परत वायची टर्म वर पण आहे, वायची टर्म खाली पण आहे, म्हणून क्वोशंट फॉर्म्युला वापरायचा. तर हे कसं वापरतोय बघा. आता बघा, डॅबा बाय डॅबा वाय ऑफ डॅबा यू बाय डॅबा एक्स, ही टर्म डॅबा 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 स्क्वेअर यू होणार आणि डॅबा वाय बाय डॅबा एक्स हे तसे तसे येणार. म्हणून इथं मी लिहिलं डॅबा स्क्वेअर यू बाय डॅबा वाय डॅबा एक्स, हे याचं रूपांतर. आता राहिला प्रश्न, याच्यात फर्स्ट टर्म आहे, याच्यात विथ रिस्पेक्ट टू वाय आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे क्वोशंट फॉर्म्युला वापरायचा. मी म्हणलं होतं ना, हे निगेटिव्ह साईन मी बाहेर ठेवलं. आता याच्यात आपण क्वोशंट फॉर्म्युला वापरणार. डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर. लक्षात ठेव, विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह आपण घेतोय म्हणजे वायचं डेरिव्हेटिव्ह येईल 1, म्हणून हा एक्स स्क्वेअर जसाच्या तसा राहणार. हा झाला न्यूमरेटर
इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. मग मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. हे डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह घेतं म्हणजे ही कॉन्स्टंट टर्म आहे. कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह 0. फक्त वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येणार 2y. लक्षात ठेव, हे निगेटिव्ह साईन आपण कॉमन काढले, त्याच्यामुळे आता आपल्याला डायरेक्ट एवढ्या भागाचाच विचार करायचा आहे. म्हणून क्वोशंट फॉर्म्युला लिहिताना आपण काय लिहिलं, डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन हा जो डिनॉमिनेटर आहे त्याचा स्क्वेअर, डिनॉमिनेटर स्क्वेअर. हा झाला क्वोशंट फॉर्म्युला फर्स्ट पार्टला. सेकंड पार्ट काय होता तर 2x tan इनवर्स y बाय एक्स. मग हा 2x मी तुला म्हटलं ना तो कॉन्स्टंट आहे, तो तसंच तसा राहील, त्याचं डेरिव्हेटिव्हमध्ये काही रोल नसेल. ह्याचं डेरिव्हेटिव्ह तुला घ्यायचं. टॅन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह असतं तुला माहिती आहे 1/1 प्लस या टर्मचा स्क्वेअर. या टर्मचा स्क्वेअर म्हणजे वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर, वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू मग या टर्मचं डेरिव्हेटिव्ह वाय बाय एक्सचं डेरिव्हेटिव्ह. वायचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आपल्याला विथ रिस्पेक्ट टू वाय. एक्स तर कॉन्स्टंट आहे त्यामुळे तो तसाच राहील. वायचं डेरिव्हेटिव्ह 1. अशा रीतीनं याचं डेरिव्हेटिव्ह झालं 2x इंटू 1/1 प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इंटू 1/x. आता आपल्याला थर्ड पार्ट जो आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. आता थर्ड पार्ट जो आहे तो आहे मायनस वाय क्यूब अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आपल्याला याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे विथ रिस्पेक्ट टू वाय. पहिली गोष्ट तर हे निगेटिव्ह साईन मी बाहेर ठेवले, त्याच्यामुळं आता निगेटिव्हचा गोंधळ करायचा नाही, बाहेर ठेवून दिले, विषय कट. डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह घेतो आपण. वाय क्यूबचं डेरिव्हेटिव्ह झालं 3y स्क्वेअर. मग मायनस न्यूमरेटर म्हणजे वाय क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर हे एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह 0. वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2y. लक्षात आलं. मग आपण डिनॉमिनेटर स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा स्क्वेअर. हा झाला क्वोशंट फॉर्म्युला वापरून याच्यावर. हे निगेटिव्ह साईन एकदा बाहेर ठेवलं त्यामुळे कुठंच कन्फ्युजन करायचं कारण नाही. डिनॉमिनेटर डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस हे मायनस साईन हे नाही आहे, मायनस साईन सूत्रातलंच असतं. मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. मग ह्याला सोडवलं आहे पुढं बघ या भागाला, या इथं एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं, एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर एक्स रेस टू 4. परत हे मायनस साईन बाहेरच आहे बरं का. एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर एक्स रेस टू 4. एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर, मग प्लस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झाला. आणि मायनसने याला मल्टिप्लाय केलं, हे मायनस साईन जसंच तसं आहे. आणि हा 2yने याला मल्टिप्लाय केलं तर 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर होणार, वाय इंटू वाय वाय स्क्वेअर होणार. आपण डिनॉमिनेटरचा स्क्वेअर जसाच्या तसा. यामध्ये काय झालं, हा एक्स अंशातला आणि हा एक्स छेदातला कट, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण या एक्स स्क्वेअरने याला मल्टिप्लाय केलं, एक्स स्क्वेअर इंटू 1 दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. आणि हा जो 2 आहे हा अंशात लिहिला म्हणजे हा भाग सॉल्व झाला. आता याला 3y स्क्वेअरने याला मल्टिप्लाय केलं या ब्रॅकेटला म्हणजे 3x स्क्वेअर वाय स्क्वेअर, 3y स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर वाय रेस टू 4. आणि याला मल्टिप्लाय केलं 2y रेस टू 4. हे मायनस साईन जसं तसं, डिनॉमिनेटरचा स्क्वेअर जसाच्या तसा. हे बघा हा एक्स रेस टू 4, आता मायनस साईनने मल्टिप्लाय करतो मी, मायनस एक्स रेस टू 4 मायनस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस मायनस प्लस 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन हा डिनॉमिनेटर स्क्वेअर. मायनस साईनने हे सोडून घेतलं, इथं आलं. ह्याला आपण काय केलं, उलटून गुणिले केलं म्हणजे हा उलटून गुणिले वर गेला म्हणजे एक्स स्क्वेअर वर जाईल म्हणजे 2x स्क्वेअर होईल आणि छेदात हा एक्स स्क्वेअर वाय प्लस वाय स्क्वेअर तसाच्या तसा आहे. मग काय केलं, हा 3x स्क्वेअर वाय स्क्वेअर जसाच्या तसा आहे. या
3y⁴ मधून 2y⁴ गेला, खाली उरला 1y⁴. हे मायनस साईन इथंच आहे. अशा रीतीनं आपण काय केलं माहिती का, हा छेद पण जसा तसा आहे. x² + y² ब्रॅकेट स्क्वेअर जसाच्या तसा आहे. मग हे हे आणि हे या प्रत्येकाच्या छेदात तू बघ x² + y² ब्रॅकेट स्क्वेअर इथं आहे, पण इथं नाही आहे. इथं फक्त x² + y² आहे. जर आपल्याला x² + y² ब्रॅकेट स्क्वेअर हा जर LCM काढायचा असेल तर प्रत्येकाचा छेद सारखा पाहिजे ना. इथं जसा x² + y² ब्रॅकेट स्क्वेअर आहे, इथं पण जसा x² + y² ब्रॅकेट स्क्वेअर आहे, इथं ब्रॅकेट स्क्वेअर नाही. मग कशाची कमी आहे ब्रॅकेट स्क्वेअर व्हायला? एका x² + y² ची. मग याला जर आपण x² + y² ने मल्टिप्लाय केलं तर हा ऑलरेडी x² + y² आणि त्याला मल्टिप्लाय केलेला x² + y² म्हणजे x² + y² ब्रॅकेट स्क्वेअर होईल. म्हणजे अंशाला आणि छेदाला आपण x² + y² ने मल्टिप्लाय केलं, म्हणून आता LCM सगळ्यांचा x² + y² ब्रॅकेट स्क्वेअर घेता येईल. आणि अशा रीतीनं अंश आता हा जसाच्या तसा राहील. ह्याला गुणलंय 2x² × x² x⁴, 2 × x² y² आणि हे परत जसंच्या तसं राहील. ह्याला मायनस साईनने गुणायचं आहे, हा मायनस होईल, तर हा मायनस प्लस मायनस होईल. x² y² आणि हा 2x² y². हे झाले 3x² y². इथं पण 3x² y² निगेटिव्ह आहे, म्हणून हे 3 पदं कट करा. -x⁴ + 2x⁴ यांची सबट्रॅक्शन केली तर फक्त उरणार x⁴ आणि हा y⁴ मायनस जसाच्या तसा. छेदामध्ये x² + y² ब्रॅकेट स्क्वेअर जसाच्या तसा. मग याचे फॅक्टर्स पाठ. तुला माहिती आहे की x² - y² याचे फॅक्टर्स आपण कसे पाडतो? स्क्वेअर रूट घेतो यांचे. x + y, x - y हे स्क्वेअर रूट आहेत घेतलेले. एकदा ॲडिशन एकदा सबट्रॅक्शन यांची. म्हणून याचं स्क्वेअर रूट झालं 2, याचं स्क्वेअर रूट 2, एकदा प्लस एकदा मायनस असे फॅक्टर्स लिहिले. आपण हा x² + y² ब्रॅकेट स्क्वेअर जसाच्या तसा. म्हणजे हा x² + y² आणि हा स्क्वेअर कट होतील, म्हणजे उरेल x² - y² अपॉन x² + y². धन्यवाद.